विश्वात्मके देवे गुरु निवृत्तीनाथांच्या रूपानं विश्वात्मक देवाला साकडं घातलंय माऊलींनी आणि म्हणतायत की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत नेतो शावे. हा जो वाग्यतनं घातलाय त्याच्यानं आनंदित व्हा आणि तोषोनी मज द्या, तोषोनी द्या, आनंदित होऊन द्या. उगाच मागतोय म्हणून देऊ नका. अहो दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. आणि नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं. न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति, लेकिन गाड़ी नंबर और गाड़ी के आने और जाने के समय की सूचना देती तुम्हारी आवाज़ अच्छी है, कुछ चीज़ें अब भी अच्छी है. सगळीकडं नैराश्याचं वातावरण असताना स्वर्गवासी लक्ष्मणराव मोहिते अण्णांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन होतं आहे, व्याख्यानाचं आयोजन होतं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं विचारांवर ज्या माणसाचं आयुष्य बेतलं, ज्या माणसानं विचारांवरची निष्ठा घडवू दिली नाही, त्या माणसाच्या स्मृतिप्रित्यर्थ जर काय करायचं असेल तर ते विचारांचं जागर करायचं असेल, विचारांची देवाणघेवाण घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माऊलींनी जे विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मांडलं, त्या पसायदानावरती आपण बोललं पाहिजे. हा विचार घेऊन हा कार्यक्रम समोर आला म्हणजे नक्कीच काही गोष्टी अजूनही चांगल्या होत आहेत आणि त्याचा भाग होण्याची संधी मला मोहिते परिवारानं दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर फार छान हा योग जुळून आलेला आहे आणि असं जमून आणता येणं मोहिते साहेब आवश्यक असतं खूप. म्हणजे मोरे सरांचा मला फोन आला की तुम्हाला व्याख्यानाला यायचं आहे. बर्दापूरकर सर पण या ठिकाणी आहेत आणि चांगल्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. पण काय असतं बघा, या वाचनालयात या निमित्तानं येता आलं जे अनेक दिवसापासून यायचं होतं आणि आता व्याख्यान या ठिकाणी करता येतं आहे. म्हणजे हा योग जमून येणं खूप आवश्यक असतं. आयुष्यामध्ये सुद्धा काही गोष्टी जमून आणाव्या लागतात आणि मला वाटतं लेखक, कवी, वक्ते अशांच्या जर तुम्ही सहवासात आलात तर नक्कीच तुम्हालासुद्धा हे जमून आणता येईल. मी तुम्हाला सांगतो, आमचा एक मित्र आहे, तो डॉक्टर आहे, गायनोकोलॉजिस्ट, डिलिव्हरी करतो. जमून आणता येणं कसं असतं बघा. तर डिलिव्हरी करायची होती आणि एका गृहस्थाच्या पत्नीची डिलिव्हरी होती. ती गृहस्थ आले, म्हणे सर डिलिव्हरी आता होते म्हणे, पण तुम्ही डायरेक्ट सांगू नका म्हणे मुलगा झाला मुलगी झाली. म्हणे मग नाही, पहिले पोरगा झाला का सांगा टमाटं आणि पोरगी झाली की सांगा काकडी. तर म्हणे का बरं, मला जरा व्यवस्था करायची म्हणे, तुम्ही डायरेक्ट नका सांगू म्हणे असं. म्हटलं ठीक आहे म्हणे, आता तुम्ही असं म्हणताय तर मुलगा झाला सांगायचं आहे टमाटं, मुलगी झाली सांगायची काकडी. हा आमचा मित्र गेला विचारामध्ये आणि झालं ना जुळं. आता याला प्रश्न पडला सांगायचं काय. जमून आणता येणं कसं असतं बघा. पण आमचाच मित्र होता म्हणून सांगतोय. तो म्हटला बाबा इकडे म्हणे सलाड झालं म्हणे, सलाड. म्हणजे आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा जमून आणाव्या लागतात आणि मला वाटतं आमच्यासारखे कवी, लेखक, वक्ते असं जर बोलायला उभं राहिले आणि असा चांगला कार्यक्रम जर जमून आणला तर नक्कीच कार्यक्रमाची रंगत वाढत असते. त्यामुळे हा सुरेख योग या निमित्तानं जमून आला आहे असं मला वाटतं आणि खूप दडपण आहे. खरं तर प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी आहेत आणि पसायदानावरती बोलायचं आहे. पण मी तुम्हाला नेहमी सांगतो, जेव्हा जेव्हा असं दडपण माझ्यावरती येतं तेव्हा तेव्हा अमेरिकेचे एक संगीतकार, एक एली क्लार्कसन नावाची, तिचं एक वाक्य मला नेहमी साथ देत असतं. ती काय म्हणते, ती म्हणते ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात नाहीत त्या गोष्टींची जबाबदारी नियती कधीच तुमच्यावर देत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं दडपण घेऊ नका. मला वाटतं थोडंफार आपल्याला बोलता येतं, आपल्याही थोडंफार आवाक्यात असावं म्हणून ही जबाबदारी माझ्यावर आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला सांगतो, भलत्या सलत्या लोकांचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आजकाल वाढत चाललेला आहे. मग आपण तो वक्ते होत राहू आणि माऊलींच्या पसायदानावर बोलतोय, मग आपला काय आत्मविश्वास आपण कशाला कमी होऊ द्यायचा. म्हणजे माझ्या गलीतला एक पोरगा जरा बोबडा बोलतो, आत्मविश्वास काय लोकांचा बघा.
त्याच्या वडिलांना विचारलं, का हो म्हटलं तुमचा पोरगा नेहमीच बोबडा बोलतो का? नाही हो म्हणे, जेव्हा बोलतो तेव्हाच बोबडा बोलतो. म्हणजे अशा लोकांचा आत्मविश्वास कुठल्या कुठे वाढत चाललेला आहे. मग आपण तर बघतेच ना, आपण कशाला आपला आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा? आणि त्यामुळे आत्मविश्वासानं आणि आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आणि सुरेख आहे. आणि काय गंमत आहे बघा, ज्या माणसाचं आयुष्य, मला आता मी मगाशी सगळा परिचय वाचला आणि आता मोरे सरांनी सुद्धा उल्लेख केला की कुटुंब सांभाळण्यामध्ये ज्या माणसानं आपलं आयुष्य व्यतीत केलं. आजकाल दलाई लामांचं एक फार सुंदर पत्र आहे की इमारतींची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली, रस्ते रुंद झाले पण दृष्टी अरुंद झाली, सुखसोयी पुष्कळ झाल्या पण कुटुंब छोटी झाली. आपण बोलतो फार पण प्रेम क्वचित करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, दोन मिळवती माणसं आहेत पण त्यांचे घटस्फोट वाढलेले आहेत. आपल्या जागतिक शांतीच्या गप्पा सुरू आहेत पण घरातल्या युद्धाचं आपण काय करायचं आहे? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा आहे पण आत्म्याच्या गुदमरण्याचं आपण काय करायचं आहे? हा काळ उंच माणसाचा आहे पण खुज्या व्यक्तिमत्वाचा आहे. अशी सगळी भोवताली परिस्थिती असताना हा विषय सुचावा आणि या विषयावरती आपण अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त बोललं पाहिजे, जागर केला पाहिजे, हा विचारच मला फार कौतुकाचा वाटतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला आठवतं आहे, मी एका ठिकाणी व्याख्यान देत होतो पसायदानावरतीच, आणि व्याख्यान संपल्यानंतर एक बाई मला भेटायला आल्या. त्यांच्या डोळ्यात आसू होते आणि त्या असं म्हटल्या, मला तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणे, तुम्ही जे आता बोलतायत सगळं पसायदानाबद्दल बोललात, माऊलींनी जे पसायदान मागितलं, ते विचार मागितले, ते तंतोतंत त्या पद्धतीनं फॉलो करणारा, त्या पद्धतीनं जगणारा एक माणूस माझ्या पाहण्यात आहे म्हणे. म्हटलं कोण आहे तो? त्यांच्या डोळ्यात आसू होते. ते म्हटले, हे माझे वडील होते म्हणे. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय त्या पद्धतीने ते वागले आयुष्यभर म्हणे. आणि काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं पण हजारोंच्या संख्येने त्यांच्या निधनाप्रसंगी लोक उपस्थित होते अंत्यसंस्काराला. मला वाटलं हजारोंच्या संख्येने. मी म्हटलं ते काय मोठे राजकारणी होते का? तेव्हा नाही म्हणे. म्हटलं मग मोठे उद्योगपती होते का? त्या म्हटलं नाही. म्हटलं नक्कीच स्थानिक कोणतरी असे वजनदार गृहस्थ होते का? त्या म्हटलं नाही. म्हटलं मग कोण होते ते? त्या बाई म्हटल्या, ते फक्त एक चांगले गृहस्थ होते, चांगले व्यक्ती होते. अडीअडचणीच्या काळात माझ्या वडिलांनी कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही. जे जे त्यांच्याकडनं करता येणं शक्य होतं ते ते करत गेले, मदत करत गेले आणि अतिशय नम्रपणानं लोकांशी फक्त चांगलं वागणं हेच त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होतं. म्हणून इतके लोक आले होते. मला वाटलं चांगलेपणाचं मूल्य किती मोठं आहे, आम्ही का नाकारतो? फक्त चांगलं जगणं. आणि म्हणून तर मुकुंद राजबंकी म्हणाले ना की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे. आपलं फक्त वागणं चांगलं पाहिजे, लोक शब्दावर सुद्धा धावून येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं हा जो या ठिकाणी जेवढा मेळा जमलेला आहे, गोतावळा जमलेला आहे, तो माझ्यामुळे नाही आहे, इथल्या व्यक्ती जे बसलेले मान्यवर त्यांच्यामुळे नाही आहे, तो गोतावळा आहे या व्यक्तिमत्वामुळे. त्यांच्यावर प्रेम करणारी ही सगळी माणसं आहेत, त्यामुळे इतके लोक आनंदानं आणि मनापासून या ठिकाणी आलेले, याचा मला सगळ्यात जास्त आनंद होता. आणि व्याख्यान तुम्ही आयोजित करताय, मला ते मगाशी बोलले की आजकाल म्हणे पसायदान का आयोजित करायचं. मला खरं तर थोडंसं, मी तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय, तरुणांची थोडीशी संख्या कमी आहे. खरं तर साहेब हा विषय तरुणांसाठी महत्त्वाचा आहे. मी नेहमी सांगतो की पसायदान 80-70च्या नंतर उपयोगात आणून गरज काय? आपण हरिपाठ म्हणतो, पसायदान म्हणतो, सगळं म्हणतो ना, पण ते नंतर आपण अंमलात आणू शकत नाही ना. अंमलात तरुण पिढीला आणायची गरज आहे. त्यासाठी तरुणांची संख्या या ठिकाणी जास्त असणं आवश्यक आहे. काही मोजके तरुण या ठिकाणी आहेत, पण मला खात्री आहे इथं आलेले त्यांचे वडील, आई हे प्रत्येक आपल्या मुलाला सांगणार आहे, समजावून सांगणार आहे. कारण की सध्या मोबाईलचा काळ एवढा भयंकर आहे, म्हणजे मोबाईलशिवाय आपलं तुमचं काही भागतच नाही, इतकी मोबाईलची परिस्थिती वाईट आहे. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, आमच्याकडे आमचा एक नातेवाईकाचा मुलगा आला होता. काय मोबाईलची परिस्थिती आहे, मुलगा आला, म्हटला मी राहतो 2 दिवस, राहिला आपण कंटिन्यू मोबाईलमध्येच. आता जरा आंघोळ करायची होती त्याला. मी म्हटलं अरे तुला आंघोळीसाठी बादली त्या ठिकाणी ठेवलेली आहे, नळ चालू कर, बादली भर आणि आंघोळ कर. त्याच्या हातात मोबाईलच होता, मोबाईल घेऊन चालला. अरे म्हटलं आता आंघोळीला जाताना तरी मोबाईल खाली ठेवावा. नाही म्हणे बादली भरेपर्यंत काय करू. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या मित्रांना मला जेवायला बोलवलं घरी. म्हटलं तुम्ही जेवायला या घरी. मी जेवायला गेलो. माझा मित्र, त्याचे आई वडील, त्याचा लहान भाऊ बहीण असे टेबलवरती आम्ही जेवायला बसलो. जेवण सुरू झालं. त्याचा लहान भाऊ आपला मोबाईलमध्येच असं मोबाईलमध्येच डोकं घालून बसतो आहे. ताट समोर आहे, ताटातली भाजी संपली तरी भाजी घेईना भाऊ.
त्याचे वडील म्हणताय, अरे पप्पू ताटातली भाजी संपली, भाजी घे. पप्पू आपला मोबाईलमध्येच आहे. अरे पप्पू ताटातली भाजी संपली, मोबाईल घे. पप्पूचं काही लक्ष नाही. मग आता करायचं काय? शेवटी त्याची बहीण ऑनलाईन गेली आणि त्याला व्हॉट्सअपला मेसेज टाकला, पप्पू तुझ्या ताटातली भाजी संपली, भाजी घे. पप्पू म्हणतो, अरे खरंच भाजी संपली की काय? तेव्हा पप्पूनं भाजी घेतली. अशी परिस्थिती आहे. आणि आता व्हॉट्सअपवरती म्हणजे आमचं मोबाईलशिवाय भागतच नाही, इतकी परिस्थिती आहे. अशा काळामध्ये कुठेतरी भूता परस्परे पडो मैत्र जीवचे हे जे सांगणारे माऊली होते की शरीराने शरीराशी संबंध असला तरी चालेल, पण अंतराशी अंतराचा संबंध आला पाहिजे आणि ती खरी मैत्री असते. विश्वाला सांगणारे माऊली होते आणि त्यांनी पसायदान दिलं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ते सांगणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि काय ओळी होतो पसायदान म्हणजे काय? शेवटी लक्षात घ्या, स्वतःसाठी जे माणूस मागतो त्याला भीक म्हणतात, कुटुंबासाठी मागतो त्याला आम्ही भिक्षा म्हणतो, समाजासाठी मागतो त्याला दान म्हणतो, आणि विश्वाच्या कल्याणासाठी जे मागतो त्याला पसायदान म्हणतो. हे विश्वाच्या कल्याणासाठी मांडलेलं पसायदान आहे. आणि या पसायदानाची सुरुवात काय केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही लहानपणापासून पसायदान म्हणत आलो. इथल्या प्रत्येक व्यक्तीनं पसायदान म्हटलं आहे. आजही कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात शेवट करायचा म्हटलं तर पसायदान होतो. सुरेल आवाजामध्ये पसायदान म्हटलं जातं. सारखं गेली 600-700 वर्ष हे पसायदान म्हटलं जातं आहे. पण राऊराव आपल्याला प्रश्न पडतो, इतक्या दिवसापासून हे पसायदान सुरू आहे, पण यातली एक तरी ओळ, 2-3 ओळी, यातला विचार खरंच पूर्णत्वाला गेला आहे का? मग आम्ही का म्हणतोय तेच कशासाठी म्हणतोय? हा प्रश्न आम्हालाही पडतो, तुम्हालाही पडतो. हे खरंच होतंय का? पण जरी ते होत नसेल तरी कुठेतरी काहीतरी गोष्ट 1 का होईना, 1% का होईना गोष्ट घडत असते, फरक पडत असतो. आणि त्यासाठी म्हणून हा विचार पुन्हा लोकांना सांगणं, त्यांच्यापर्यंत वाढणं हे आवश्यक असतं असं मला वाटतं. आणि त्यासाठी म्हणून हे पसायदान आहे. पसायदान ही तुमच्या माझ्या जीवनाची सुंदरता आहे, तुमच्या माझ्या जीवनाचं मंगलमयता आहे. आणि त्यामुळे पसायदान आपल्याला सांगायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पसायदानाची सुरुवात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत नेतो शाबे. पण त्याच्या आधी माऊलींनी एक ओवी लिहिली आहे, ती सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आधी काय म्हटलंय माऊली? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, त्यांनी आधी ओवी लिहिली आहे की येथ माझे जे उरले पायिकपणा. इथं माझं जे उरलंय ते पायिकपण आहे. मी धर्म सांगितलं आहे, सगळ्यात धर्मकीर्तन. हे धर्मकीर्तन सिद्धी गेलं आहे असं माऊली म्हणतायत. आणि हे धर्मकीर्तन कोणामुळे सिद्धी गेलं आहे? हे धर्मकीर्तन तुम्ही केलं आहे निवृत्तीनाथा, हे विश्वात्मक देवा, हे तुमच्यामुळे हे धर्मकीर्तन सिद्धी गेलं आहे. काय विनयता आहे, काय नम्रता आहे. एवढी सगळी ज्ञानेश्वरी चांगली आहे. आज एक छोटीशी गोष्ट आम्ही करतो, आम्ही बढाया मारतो की मी हे केलं, मी एवढी मोठी इमारत बांधली, माझ्या आईवडिलाचा सांभाळ मी करतो. अहो एवढी मोठी ज्ञानेश्वरी सांगितली आहे तरीसुद्धा हे मी नाही केलं, हे तुमच्यामुळे धर्मकीर्तन सिद्धी केलं आहे असं माऊली म्हणतायत. आणि इथं माझं काय उरलं आहे? इथं माझं पाईक पण सेवक पण उरलं आहे हे माऊली सांगतायत. आणि त्यानंतर मग पसायदानाची सुरुवात केली आहे की मला आता मागायचं आहे, मला तुम्ही द्या. निवृत्तीनाथ म्हणताय, अहो सगळं दिलं ना, आता काय राहिलं आहे? माऊली म्हणतायत तुम्ही दिलंय सगळं, पण मला आता वाटायचं आहे, ते वाटण्यासाठी म्हणून तुम्ही मला द्या. ज्ञानात सगळं दिलंय ना तुला, काय राहिलं आहे आता? माऊली म्हणतात हो दिलंय सगळं, पण मला वाटून टाकण्यासाठी द्या, काय राहिलं आहे आता? आणि मग माऊली म्हटले आता विश्वात्मके देवे. आता काय छटा आहे त्या आताच्या? सगळं झाल्यावरती आम्ही आता म्हणतो, सगळं संपलं आता तेव्हा म्हणतो आता. आता हा पुरुषची हरिओम आहे. एखाद्याचं आयुष्य छान जगला त्याच्यानं तो म्हणतो की आता शेवटचा दिवस गोड व्हावा. इतकंच नाही, तुकोबाराय म्हटले आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सगळं संपल्यावरती झालं गेलं, आता गंगेला मिळालं, आता चांगली सुरुवात करायची, नव्याने सुरुवात करायची, पुनश्च हरिओम करायचा आहे. म्हणून माऊली म्हणतायत आता विश्वात्मके देवे. आणि काय हो, कन्नडच्या देवा, नेवासाच्या देवा, काळंदीच्या देवा असं नाही म्हटले, विश्वाचा जो देव आहे त्याला आराधना केली. विश्वात्मके देवे, गुरु निवृत्तीनाथांच्या रूपानं विश्वात्मक देवाला साकडं घातलंय माऊलींनी. आणि म्हणतायत की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत नेतो शावे. हा जो वाग्यज्ञ घातलाय त्याच्यानं आनंदित व्हा आणि तोषोनी मज द्या, तोषोनी द्या, आनंदित होऊन द्या. उगाच मागतोय म्हणून देऊ नका. आजकाल नाही तर अक्षय तृतीया होती, छान बायकोनं स्वयंपाक केला, जबरदस्त पुरणपोळी रस वगैरे सगळं झालं, ताट समोर ठेवलं आणि म्हणते गिळा आता. घास व्यवस्थित जाईल का? तोषोनी द्या ना, त्यावेळेस कुरकुरीत करत देऊ नका, आनंदानं द्या. स्वयंपाक केला, एवढा चांगली तयारी केली आहे तुमच्यासाठी म्हणून स्वयंपाक केला, 2 घास आनंदानं खा, 4 घास तो खाईल. पण हे असं देणं नाही आहे ना. म्हणतात काय तोषोनी द्या. पोरगा आपल्या बापाकडे मागतोय, पप्पा 1 रुपया द्या, 1 रुपया द्या.
पोरगा म्हणतो यार सारखी कटकट लावतोय, घे एकदाचा. असं नका देऊ. आनंदानं ते द्यायचं असेल तर देऊ नका अजिबात. कर्मचारी म्हणतो जरा पगार वाढवा, वर्षभरापासून काम करतो तुमच्याकडं, पगार वाढवा, चांगला 1500 तरी वाढवा. मालक म्हणतो अरे सारखा तगादा लावतो, याला एकदाचा देऊन टाका बाबा पगार. असं नका देऊ. काम केलंय ना, माझ्या कामावर तुम्ही समाधानी असाल तर द्या. तोषोनी द्या, तोषोनी मज द्यावे पसाय दान, हे प्रसादाचं दान मला तोषोनी द्या. आणि काय मागितलंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे खळांची व्यंकटी सांडो. काय गंमत आहे बघा, या विश्वाचा कल्याण करता भगवान श्रीकृष्ण म्हणतोय परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, या दुष्टांचा नाश करण्यासाठी मी येईन. पण माऊली काय म्हणतायत, दुष्टांचा नाश नका करू, त्यांच्यातला दुष्टपणा फक्त काढून टाका. एखादा मातृहृदयी माणूस, माऊली आपण का म्हणतो, माऊली उकाराची भाषा बोलतात. माऊली हे उकाराची, आई ही उकाराची भाषा बोलते. माझं नाव निलेश, माझी आई मला निलेश कधी म्हणत नाही, ती नीलू म्हणते. एखाद्याचं नाव बाळासाहेब असेल, बाळू आई म्हणते. ही आई उकाराची भाषा बोलत असते. आणि तसंच माऊली हे अंतःकरणातून बोलताय आणि एका मातेच्या हृदयाप्रमाणे बोलताय. म्हणून काय मागणी आहे, दुष्ट नका संपवू, त्यांच्यातला दुष्टपणा फक्त काढून टाका. एका लोककथेमध्ये आलेली गोष्ट मी वारंवार सांगतो, मला ही फार आवडते, की माणसामध्ये जर सत्कर्म वाढला असेल किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये तयार झालं तर दुष्टसुद्धा चांगला होऊ शकतो. त्याच्यातला दुष्टपणा फक्त काढून टाका. रावण वेडा झाला होता सीतामाईसाठी. लोककथेमध्ये एक कथा आहे. माता मंदोदरी रावणाच्या पत्नी त्यांना म्हणतायत, अहो तुम्ही वेगवेगळे रूप घेतात, तुम्हाला वरदान आहे, मग तुम्ही एक का करत नाही, तुम्ही रामाचं रूप घ्या आणि मग सीतेकडे जा, बघा तुम्हाला सीता जवळ केल्याशिवाय राहणार नाही. रावण परत रडायला लागला. रावण म्हटला, मंदोदरी तुझं म्हणणं खरं आहे, तू म्हणते की रामाचं रूप घे आणि सीतेकडे जा, बघा मी हे केलं नसेल का, मी वारंवार केला, हा प्रयोग मी करून झाला आहे, पण तुला सांगतो जेव्हा जेव्हा मी रामाचं रूप घेतो तेव्हा तेव्हा तू सोडून मला जगातल्या सगळ्या स्त्रिया आई वाटायला लागतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे अंतःकरणातून सांगणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना. म्हणून दुष्टपणा फक्त संपून टाकायचा आहे. दुष्ट राहिले तरी चालतील, कारण दुष्टाला संपवलं तरी दुष्टपणा संपतोच असं नाही आहे. दुष्टता राहते. आपल्याकडे अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत. म्हणून दुष्टपणा तेवढा संपवून टाका. आणि तया सत्कर्मी रती वाढो म्हटले, रुजो म्हटले नाही, वाढो म्हटले, रुजो म्हटले नाही. कारण माऊलींना माहिती आहे की थोडा काही होईना चांगुलपणा प्रत्येक माणसामध्ये शिल्लक आहेच, फक्त गरज आहे ते वाढवण्याची. तो वाढला पाहिजे. कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी बघितला, काय दुष्ट तर माजलं होतं सगळीकडे, काय अन्याय अत्याचार झाला, लोकांनी आपला फायदा बघितला, नफाखोरी बघितली, आम्ही एकमेकांना भिण्याचा तो काळ होता. अशा काळामध्ये याच भारतामध्ये 5-5 हजाराचं इंजेक्शन लोकांनी 50-50, 80-80 हजार रुपयाला विकलं. लोकांना बेड मिळत नव्हते, अशी परिस्थिती होती. पण मी जे म्हणतो की थोडाफार चांगुलपणा असतो, याच भारतामध्ये असंही चित्र बघायला मिळालं की ज्यावेळेस एक 80 वर्षाचा माणूस, त्याला कॅन्सर झालेला होता आणि कोरोनाही झाला म्हणून तो बेडवरती होता, त्याला ऑक्सिजन मिळालेला होता. पण तो जेव्हा बघतोय की एक 20 वर्षाचा तरुण ऑक्सिजनच्या शिवाय तडफडतोय, त्यावेळेस हा 80 वर्षाचा कॅन्सर झालेला माणूस म्हणतोय माझं आयुष्य जगून झालंय, मला आता काय करायचं, ह्या 20 वर्षाच्या मुलाला माझा बेड द्या. हा चांगुलपणा या समाजामध्ये अजूनही टिकून आहे. म्हणून जे माऊली म्हणताय पसायदानामध्ये की अरे तो फक्त वाढवण्याची गरज आहे, त्यामुळे तुम्ही तो फक्त वाढवा. तया सत्कर्मी रती वाढो. एक प्रसंग मी नेहमी सांगतो. एका प्राध्यापकानं वर्गात प्रश्न विचारला, म्हणे मुलांनो सांगा वाईट काय आहे. एक विद्यार्थी उभा राहिला, म्हटला सर मी तुम्हाला सांगतो बरं का वाईट काय, पण त्याच्या आधी तुम्ही मला 2 प्रश्नांची उत्तर द्या. शिक्षक म्हटले हो देतो ना, विचार. पोरगा म्हटला सर मला तुम्ही सांगा थंडी असते का. शिक्षक म्हणाले हो थंडी असते. विद्यार्थी म्हटलं नाही सर, थंडीसारखं काही नसतं, उष्णतेची कमतरता असते, त्याला आम्ही थंडी म्हणतो. लगेच विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न विचारला, सर आता सांगा अंधार असतो का. शिक्षक म्हणाले हो अंधार असतो. विद्यार्थी म्हटला नाही सर, अंधारासारखं काही नसतं, फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश आणि उष्णता या 2च बाबींबद्दल फक्त चर्चा केली जाते, अंधार आणि थंडीबद्दल काही बोललं जात नाही. अगदी तसंच सर वाईट असं काही नसतं, असते ती चांगल्याची कमतरता, प्रेमाची कमतरता, विश्वासाची कमतरता, त्याला आम्ही वाईट म्हणतो. हा विद्यार्थी म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ C.V. रमण. मला सांगायचं हे आहे की चांगल्याची कमतरता आहे म्हणून तुम्हाला मला वाईट दिसत आहे. आणि भगवान श्रीकृष्णानं सांगितलं ना की विहित कर्म केल्यास
ती बंधक न होता मोक्षाला कारणीभूत होतात, म्हणून फक्त कर्ममार्गानेच सगळ्या लोकांना सिद्धी मिळाली आहे असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे. आणि गीताही तेच सांगते की तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. पण गीता हे सांगते की नुसतं कर्म करू नका, सत्कर्म करा. आणि सत्कर्म एकदा केलं की फळाची अपेक्षाच राहत नाही, फळाची अपेक्षाच राहत नाही, हे गीता सांगते आहे. आणि माऊलीने सुद्धा तेच सांगितलं आहे. म्हणून सत्कर्माची रती वाढणं आवश्यक आहे, ती वाढली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे एक ओळो. ही एक ओळ आज सगळीकडे युद्ध माजलेले, अराजक माजलेले, संप्रदायामध्ये एक आपापसामध्ये आम्ही भिडतो आहोत. ही एक ओळ जर माऊलींची पूर्णत्वाला गेली तरी आयुष्य सुखानं आणल्याशिवाय राहणार नाही. तुमचं माझं आयुष्य सुखकर होईल. फक्त एक ओळ पूर्णत्वाला जाणं आवश्यक आहे. ही एक ओळ की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि शब्दही काय सुंदर वापरला, मित्र, मैत्री ही सगळ्यात महत्त्वाची. यावर आपली आई एका आपल्या मुलीची, तरुण मुलीची मैत्रीण होत असते. नंतर वडिलांचे जोडे जेव्हा पाहायला यायला लागतात मुलाच्या, त्यावेळेस ते वडीलसुद्धा आपल्या पुत्राचे मित्र असतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नाथ महाराजांनी पुढं म्हटलं आहे, नाथ महाराज म्हणतात, बंधुहुनी मित्र अधिकू, पुत्राहुनी विश्वासिकू. ही मैत्रीची व्याख्या आहे, ही मित्रता आहे, ही सगळ्यात ही मैत्रीची व्याख्या ही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं मित्रत्वाचं नातं जर परस्परांमध्ये आपण जोडलं, परस्परांमध्ये निर्माण झालं, तर खऱ्या अर्थानं या पृथ्वीवरचं आयुष्य लोकांचं सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. हे पसायदान माऊलीने मागितलं आहे, हे सांगणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ते म्हटले की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नंतर काय म्हटले की दुरितांचे तिमिर जाओ. हा जो पापाचा अंधकार सगळा मांडलेला आहे तो दूर झाला पाहिजे. हे अज्ञानरूपी अंधकार दूर झाला पाहिजे. आणि मग काय झालं पाहिजे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माचा सूर्य आपण म्हणतो की सूर्य प्रकाश देतो, मग धर्म काय, धर्मसुद्धा प्रकाश देतो, धर्मसुद्धा प्रकाशक आहे. सूर्य प्रकाश देतो, धर्मसुद्धा प्रकाश देतो, तर ते व्यापक झालं पाहिजे. हा स्वधर्माचा सूर्य उगवला पाहिजे. स्वधर्म हे काय कुठल्या संप्रदायाशी संबंधित नाही आहे, हे कुठल्या जाती संप्रदायाशी संबंधित नाही आहे, हे स्वकर्तव्याशी संबंधित आहे. स्वतःचं जे जे आपल्या वाट्याला आलेलं आहे कर्म ते विहितपणे व्यवस्थितपणे पार पाडणं, हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा स्वधर्माचा सूर्य उगवणं आहे, तो उगवला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची आवश्यक आहे. पण आपला प्रॉब्लेम काय, आम्ही जे आम्हाला कार्य दिलेलं आहे तेच व्यवस्थितपणे पार पडत नाही. सगळ्यात महत्त्वाची आमची गोची आहे. तेच आपलं जे वाट्याला आलेलं आहे ते व्यवस्थित पार न पाडणं, याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्टी मला वाटते. आणि एक प्रसंगात सांगता येतो की आता वक्त्याचं काम वक्त्याला बोलणं आहे, दिलेलं आहे. एक वक्ता असा झाला, म्हटला मला विषयाला बोलायचं आहे म्हणे. उभं राहिला, लोकांना विचारलं, म्हणे सांगा मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे. सगळ्यांनी सांगितलं तुम्ही या विषयावरती बोलणार आहे. वक्ता म्हटला तुम्ही सगळे सुजाण आहे, सगळे हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे आधीच मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे, मग तुम्हाला काय सांगायचं. वक्ता चालला गेला. नंतर परत लोकांनी बोलवणार, बाबा असं नको करू, आम्हाला जरी माहिती आहे तरी आम्हाला ऐकायचं आहे, बोल बाबा. परत बोलवलं, परत हा शहाणा उभा राहिला. हा म्हणतोय मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे तुम्ही सांगा. एकाने मान हलवली नाही, एकाने बोललं नाही कोणत्या विषयावरती बोलणार आहे. लगेच वक्ता म्हणतोय काय अडाणी लोक प्रेक्षक आहे, काय अज्ञानी प्रेक्षक आहे, एकालाही माहिती नाही मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे, अशा अज्ञानी लोकांसमोर मला काही बोलायचं नाही. चालला गेला. आता बोले काय करावं या माणसाचं, याला परत बोलवलं. अरे बाबा ये एकदाचं बोलायला उभं राहा. हा बोलायला उभं राहिला. आणि मग मात्र लोकांनी हुशारी केली. हा यानं विचारलं की कोणत्या विषयावरती बोलणार आहे सांगा. अर्ध्यांनी हात वरती केला, अर्ध्यांनी हात खाली केला. हा शहाणा म्हणतोय ज्यांना माहिती आहे त्यांनी बाकीच्यांना सांगून टाका. म्हणजे आपलं काम करायचं नाही, फक्त टाळाटाळ करत राहायची, ही जी वृत्ती आहे ही वृत्तीच समाप्त झाली पाहिजे. आणि म्हणून स्वधर्म कळला कोणाला, सगळ्या मावळ्यांना कळला ना स्वधर्म, मावळ्यांना कळला सगळ्या स्वधर्म. अहो कुतुबखानाचा हत्ती, कुतुबशहाचा हत्ती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, येसाजीनं हत्ती मारला म्हणून कुतुबशहानं गळ्यात मोत्याचा कंठा घातला. तो मोत्याचा कंठा त्याला परत करत येसाजी कंक म्हणतोय असा काय पराक्रम केला आहे मी, आणि जर पराक्रम केला असेलच तर तुमचा मोत्याचा कंठा नको, आमच्या छत्रपतींचे कौतुक, असे दोन शब्दच मला फक्त पुरेसे आहे. ही निष्ठा आहे. इतकंच नाही, लढता लढता मरण येणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लढायला नाही तर मरायलाच जाणं हे इतिहासानं पाहिलं. शिवाजी काशीयांना माहिती होतं की महाराजांचं रूप घेऊन मी सिद्धी जोहरला भेटायला जातो, तिथं फक्त मृत्यूच आहे, लढाई होईल आणि मी वाचू शकतो अशी 1% शक्यता नाही आहे. पण 4-5 महिन्यांची भेट आहे फक्त पन्हाळगडावरती शिवरायांशी. असं काय दिलं त्या भेटीमध्ये छत्रपतींनी की छत्रपतींची कापडं त्यानं घातली आणि तो मरणाला भेटायला निघाला.
असं काय दिलं छत्रपतींनी की तोफे आधीने मरे बाजी सांगा मृत्यूला, असं मृत्यूला सांगण्याचं धाडस बाजीप्रभूंनी केलं की छत्रपती जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत माझा जीव घेऊन जाण्याचा मरणाला सुद्धा अधिकार नाही. असं काय दिलं छत्रपतींनी की दिलेर खानाची मोठ्या पगाराची ऑफर धुडकावून लावत मुरारबाजी लढत राहिला, लढता लढता पडला. आणि असं काय दिलं छत्रपतींनी की मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले, आम्ही तैसे सौत हिंमत धरून लढितो, हे म्हणण्याची हिंमत मावळ्यांमध्ये आली. काही दिलं नव्हतं, हे एकच केलं होतं, स्वधर्म जागृत केला होता. स्वधर्म जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळेस स्वधर्माचा सूर्य उगवेल आणि खऱ्या अर्थानं स्वधर्म आणि त्यासाठी स्वव्यापक होणं आहे. विवेकानंद सांगतात तर यासाठी सांगतात की व्यापकता हे पुण्य आहे आणि संकुचितता हे पाप आहे. संकुचित नाही व्हायचं आहे, व्यापक व्हायचं आहे. हे व्यापकता पसारदानामध्ये पदोपदी मला दिसते आणि ती सांगणं आवश्यक आहे की स्वव्यापक करा आणि त्यासाठी आवश्यक आहे तो स्वतःचा शोध घेणं. आमचा प्रॉब्लेम की आम्हाला जगाची चिंता आहे, जगाची ओळख आहे, पण स्वतःची ओळख मात्र होत नाही. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या वाटेवरती जास्त काळ चालता येत नाही, उसनवारीच्या वाटेवरती आपला प्रवास करता येत नाही, स्वतःची वाट त्यासाठी निर्माण करावी लागते. एका कवीनं फार सुंदर म्हटलं आहे की सिर्फ स्वयं को ढूंढना है, बाकी सब गूगल पे मौजूद है. फक्त स्वतःला सुद्धा शोध घ्यायचा आहे, स्वतःचा शोध घेणं आवश्यक आहे. एका आंधळा व्यक्ती आपल्या मित्राच्या घरी जेवायला गेला. जेवण सुरू झालं, रात्र खूप उशीर झाला, अंधार पडला होता. त्याचा मित्र त्याला म्हटला, बाबा रे अंधार खूप झाला, एक काम कर, हा दिवा कंदील तुझ्यासोबत राहू दे. तो म्हटला, बाबा रे तुला माहीत नाही का मी जन्मजात आंधळा आहे, मला या कंदिलाचा काय उपयोग आहे, दिवसही सारखा रात्रही सारख्या कंदिलाचं मी काय करू. तो म्हटला, बाबा रे मला माहिती अंधार खूप झाला आहे, पण हा कंदील तुझ्यासोबत असला तर रात्र खूप झाली आहे, समोर येणारा कोणी असेल त्याला ते दिसेल आणि तो तुला येऊन धडकणार नाही, त्याच्यासाठी हा कंदील तुझ्यासोबत राहू दे. तो म्हटला ठीक आहे. त्यानं कंदील सोबत घेतला, हा निघाला बिचारा, तरीसुद्धा एक जण येऊन त्याला धडकलास. हा आंधळा व्यक्ती म्हणतोय, बाबा रे मी आंधळा आहे, मला दिसत नाही, पण तुला हा कंदील दिसला नाही का, तू मला कसा काय येऊन धडकला. तो म्हटला, बाबा रे तू खरंच आंधळा आहे, तुला हे कुठं माहिती आहे तुझ्याकडचा कंदील विझलेला आहे की पेटलेला आहे. त्या माणसानं स्वतःशी पुटपुट असं म्हटलं, बुद्धानं सांगितलं तेच खरं आहे, उधारीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात कधीच उजेड पाडू शकत नाही. उधारीचा प्रकाश उजेड पाडू शकत नाही, स्वतःचा प्रकाश आम्हाला निर्माण करावा लागेल, स्वतःची वाट करावी लागेल आणि त्यानंतर स्वतःचा शोध घेत स्वधर्मावरनुसार आम्हाला वागणूक करावी लागेल आणि त्यावेळेस स्वधर्माचा सूर्य उगवणार आहे. म्हणून माऊली म्हटले की विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे वांछील तोते लाहो प्राणी जातं. आता इथं गंमत अशी आहे, जो जे वांछील तोते लाहो, आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. मला प्रश्न पडला, मग मटक्यावाल्याला मटका लागला पाहिजे असं म्हटलं की काय, लॉटरीवाल्याला लॉटरी लागली पाहिजे असं म्हटलं की काय, सगळंच म्हटलं, जो जे वांछील तोते लाव, सगळ्यांना म्हटलंय. पण नंतर जेव्हा आपण समजून घेतो, अरे बाबा हे म्हटले जो जे वांछील तोते लाहो, पण त्याच्या आधी हा प्रवास सांगितला आहे ना सगळा, विश्व सधर्म सूर्य पाहो, त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, हा सगळा प्रवास सांगितला आहे. तो प्रवास करत जेव्हा आम्ही इथपर्यंत पोहोचतो तेव्हा माऊली म्हणतात की जो जे वांछील तोते लाहो. आणि तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस आम्ही हा प्रवास करत सगळा येतो त्यावेळेस जो जे वांछील तोते लाहो असं जरी म्हटलं तरीसुद्धा काही मागण्याची आपली अपेक्षाच राहत नाही, काही मागण्याची आपली इच्छाच होत नाही. हे सगळं जेव्हा आम्ही प्रवास करत येतो इच्छाच होत नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला मागायचं काय हे सुद्धा कळत नाही. आजकाल देणाऱ्यांची संख्या खूप आहे, मागणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे, कारण मागायचं काय हेच कळत नाही आहे. एक कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये नेहमी सांगायचे, मला तो प्रसंग आठवतो आहे, ते असं म्हणायचे की एका शेतकऱ्यावरती मध्ये निष्ठा पाहून त्याची शेतीविषयीची स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्याला भेटले आणि म्हटले, बाबा रे तुला काय पाहिजे ते माग. तो बिचारा आपला तंबाखू सोबत बसला होता. श्रीकृष्ण म्हटले, बाब मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे, माग. याला विश्वास बसते ना, तू कोण आहे. अरे मी साक्षात श्रीकृष्ण आहे, बोल तुला काय मागायचं आहे. हा मागतोय काय. अरे तुम्ही खरंच श्रीकृष्ण असाल तर तंबाखू मळली, चुना तेवढा संपलाय, चुना द्या म्हणे. सांगायचं तात्पर्य आहे मागायचं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. आमचा प्रॉब्लेम की आम्हाला मागायचं काय हे कळत नाही. जो जे वांछील तोते लाहो, काय मागायचं कळलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु, कॅन्सर झाला होता, थकले होते, प्रचंड वेदना व्हायच्या, अस्वस्थ व्हायचे आणि ह्या वेदना विवेकानंदांना बघवल्या जायच्या नाही. म्हणून विवेकानंद म्हणायचे, गुरुदेव तुम्ही एवढे मोठे साक्षात्कारी पुरुष आहात, गुरुदेव आहात माझे, तुम्ही साक्षात भगवतीशी देवीशी बोलता, तुम्ही तिला का सांगत नाही की माझ्या वेदना कमी करा. आम्हाला त्या बघवल्या जात नाही, एवढ्या वेदना तुम्हाला होत आहेत, जरा सांगा ना आईला, देवीला सांगा की माझ्या वेदना कमी कर. गुरुदेव रामकृष्ण परमहंस असं म्हणाले, मला इकडे म्हणे,
मला सांग म्हणे, वेदना शरीराला होतात की मनाला होतात, आत्म्याला होतात? विवेकानंद म्हणाले, गुरुदेव वेदना शरीराला होतात. बरोबर आहे म्हणे. मग मला सांग, या वरल्या भांड्यासाठी, या क्षुद्र गोष्टीसाठी मी आईला मागू, आईला त्रास देऊ? या क्षुद्र गोष्टीसाठी मी भगवतीकडे मागू? देवीला आईला आईसारखं बघायचं असतं. या छोट्या गोष्टींचं मागणं तिला योग्य नाही. मला वाटतं आहे काय मागायचं हे कळलं पाहिजे. आणि हे जेव्हा येतं, हा प्रवास करून ज्यावेळेस आम्ही येतो तेव्हा हे कळत असतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही जे सांगतो आहे, आजकालचं आमचं मागणंसुद्धा देवाकडचं वेगळ्या पद्धतीनं होत चाललेलं आहे. आणि म्हणून हे तरुणांना जास्तीत जास्त सांगणं आवश्यक का आहे, तर याच्यासाठी सांगणं आवश्यक आहे. पसायदान हे फक्त 40 50 ओलांडलेल्या लोकांसाठी नाही आहे. कारण ते अंमलात काय आणणार आहे? अंमलात आणणार ती माझ्यासारखी तरुण पिढी आणणार आहे. पसायदानाला फक्त आम्ही एक धार्मिक अनुष्ठान दिलं, धार्मिक गोष्ट आहे काहीतरी, लोक म्हणतात, हरिपाठ झाल्यानंतर म्हणतात, देवाळात म्हणतात, पण त्यातला विचार काय आहे ते आम्ही समजून घेतला पाहिजे. हे सांगणं आवश्यक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण आमचा प्रॉब्लेम आहे की आली की वेगळ्याच गोष्टी व्हायला लागल्या. मी नेहमी व्याख्यानाला जात असतो आणि काहीतरी म्हटलं नवीन ऐकायला मिळेल, चांगलं ऐकायला मिळेल. पण सांगण्याचा मोह यासाठी होतो, काही दिवसांपूर्वी काय कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो की काय तरुण पिढी विचार करते, म्हटलं बघूयात जरा. काही तरुण पोरंसुद्धा या ठिकाणी आहे म्हणून सांगण्याचा मोह होतो आहे की आम्ही का सांगतो आहे पसायदान वारंवार. ते पोरगा आलावरती उठून म्हणे, सर मला कोणाला तरी काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं काय सांगायचं आहे? तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, जिला सांगायचं आहे तुला ते बरोबर कळेल. म्हटलं काय सांगायचं आहे तुम्ही म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, तुमचं स्टेज आहे, बोल बाबा. ते बोलायला उभं राहिलं आणि घोळक्याकडे हात करून म्हणतंय, किती घेतली वचना आपण, किती घेतल्या आना भाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा ग. आता एवढं म्हटल्यानंतर ती पोरगी आली ना सरवरती उठून. ती म्हटली, सरा मलाच म्हटलं आहे म्हणे. म्हटलं तुला कसं का माहिती? नाही मलाच म्हटलं आहे म्हणे, याला मला उत्तर द्यायचं आहे म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, बोल बाई. ती बोलायला उभं राहिली आणि ती त्याच्याकडे हात करून म्हणते, नको फसवूस मला असे, नको मारूस खोट्या बाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे. विवेकानंद म्हणाले होते, तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरती कुठलं गाणं आहे ते मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य तुम्हाला सांगतो. आमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरती जर बरोबर गाणं नसेल तर ते गाणं कुठलं असलं पाहिजे, हे गाणं देण्याची जबाबदारी आई वडील म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून, गृहस्थ म्हणून आपल्या सगळ्यांची ती आपण दिली पाहिजे. आणि हे गाणं आहे ते पसायदानाचं गाणं आहे, जे अख्ख्या विश्वाच्या कल्याणासाठी माऊलीने मागितलं आहे की जगण्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थित मंगलता आणायची असेल, सुख आणायचं असेल, तर त्यासाठी पसायदानातला एक एक गुण तुम्हाला अंगीकारावा लागेल, अंमलात आणावा लागेल. आणि त्यासाठी म्हणून जो जे वांछित तोतेला हो प्राणी जात. आणि मग पुढे काय म्हटले, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. वर्षत सकळ मंगळी, सगळ्यावरती मंगलतेचा वर्षाव झाला पाहिजे, सुखाचा वर्षाव झाला पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे, सुखाचा वर्षाव वगैरे सगळं होतो पण तो तात्पुरता असतो. निरंतरता जी सुखाची असली पाहिजे ती कोण करणार आहे? ती ईश्वरनिष्ठ लोक करणार आहे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की आम्ही ईश्वरनिष्ठ आहोत, पण आपण ईश्वरनिष्ठ नाही आहोत, आपण नश्वरनिष्ठ आहोत. आपली श्रद्धा आहे देवावरती, आपण पूजा करतो, मंदिरात जातो, पण आपलं लक्ष चपलांकडे असतं. माझ्या चपला कोणी शोधणार की काय? हे आपली ईश्वरनिष्ठ होत आम्ही. म्हणजे एक तर म्हणलं आम्ही काय ईश्वरनिष्ठ, तुम्हाला सांगतो महादेवाला विनंती केली होती की माझं हे काम पूर्ण कर. पूर्ण झालं. 2000 रुपयाची घंटा महादेवाच्या मंदिरात चढवली. अशा पद्धती ईश्वरनिष्ठ लोक आहे. आणि देवाच्या भक्तीसुद्धा लोकांनी आजकाल जर शॉर्टकट शोधून काढला. म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरला काळा गणपतीचं मंदिर आहे. मी चाललो होतो एका दिवशी. आता आपण सगळे इतके व्यस्त झालो स्वतःच्या आयुष्यामध्ये की आपण असा नमस्कार करतो, सगळे लांबून आता आहे की नाही, शॉर्टकट असा नमस्कार करतो, निघून जातो आपला. त्याच्या पुढं लोक गेले. मी एकाला पाहिलं त्या दिवशी असं केलं आणि असं केलं. म्हटलं हे काय नवीन मार्केटमध्ये आलं, म्हटलं आता विचारलं पाहिजे. म्हटलं बाबा, म्हटलं काहीतरी नवीन मार्केटमध्ये दिसतंय. म्हटलं इकडे, म्हटलं बाबा मी असं केलं, नमस्कार केला, मला कळलं. म्हटलं हे काय केलं? त्यानं प्रदक्षिणा मारली म्हणे. म्हटलं जे काय काय लोक शोधून काढतील, ही आपली ईश्वरनिष्ठा आहे. ही असली ईश्वरनिष्ठा कामाची नाही ना, ही नश्वरनिष्ठा झाली. गुरु नानकांचा प्रसंग मोठा बोलका आहे. गुरु नानकांना एक व्यक्ती भेटायला आला, व्यापारी होता गावातला. म्हटला, गुरु नानकजी मी तुमच्या कार्याने प्रसन्न झालो आहे, मला आनंद वाटला आहे की तुम्ही समाजासाठी कार्य करताय. मी या गावातला मोठा श्रीमंत व्यापारी, मला माझी सगळी संपत्ती तुमच्या या देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी दान करून टाकायची आहे. ही तुम्ही घ्या, भरपूर संपत्ती आहे माझ्याकडे. नानकांना अहमपणा दिसला त्याचा. नानक म्हटले,
बाबा रे तुझ्याकडे पण वाटत नाही की तुझ्याकडे काय फार मोठी संपत्ती असेल. व्यापारी म्हटलं अरे मी एवढा मोठा श्रीमंत आहोत, नानकांना असं काय वाटतंय? नानाजी तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला काय पाहिजे, मी सगळं देऊ शकतो, एवढी मोठी संपत्ती माझ्याकडे आहे. नानक म्हटले एक काम कर, ही सुई घे आणि तू मेल्यानंतर ही सुई मला परत कर. तो घरी गेला, घरी विचार करत बसला रात्रभर की मेल्यानंतर ही सुई नानकांना परत कशी करायची. सुई परत करता येत नाही. लक्षात आल्यावरती परत आला, भेटला, नानकजी मेल्यानंतर ही सुई परत करण्याचं सामर्थ्य आणि ताकद माझ्या संपत्तीमध्ये नाही आहे. नानक म्हटले बाबा मेल्यानंतरची सुद्धा आपल्यासोबत नेता येते ती खरी संपत्ती असते. जी मेल्यानंतर नेता येत नाही ती संपत्ती कसली, ती आपत्ती असते, ती संपत्ती नसते. ही ईश्वरनिष्ठा आपली जपली पाहिजे, नश्वरनिष्ठा नाही. म्हणून ईश्वरनिष्ठ कोण आहेत? ते सगळे संत मंडळी आहे, ते सज्जन लोक आहेत. आणि ह्या ईश्वरनिष्ठ लोकांची मांदियाळी सगळीकडे वाढली पाहिजे. एक नाही, एक ईश्वरनिष्ठ माणूस भेटला तर तुमचं माझं आयुष्य धन्य होतं. पण एक व्यक्ती भेटून चालणार नाही, या लोकांचा मेळा आपल्याला भेटला पाहिजे, गोतावळा भेटला पाहिजे. हे सगळे ईश्वरनिष्ठ लोक आपल्याला भेटले पाहिजे, त्यांची मांदियाळी जमली पाहिजे. आणि अनवरत, काय सुंदर शब्द आहे अनवरत. दूध जसं उतू जातं ना, अगदी त्याप्रमाणे अनवरत अखंडितपणे सतत हे लोक आम्हाला भेटत राहिले पाहिजे, बोलत राहिले पाहिजे. आणि त्यातून आपलं त्यांचं अनुकरण घडतं. लक्षात घ्या, अनुकरण आपण करतो. अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये फरक आहे. अनुकरणामध्ये कृती सगळे आम्ही तशी करतो, अनुसरणामध्ये कृती बदलू शकते पण विचार आणि हेतू तसाच तसा राहतो. काळानुसार शब्द बदलतात, कृती बदलते, पण हेतू त्या कृतीमागचा तो तशाच तसा राहिला पाहिजे. हे अनुकरण आम्ही शिकलं पाहिजे आमच्या संतांकडनं. या ईश्वरनिष्ठ लोकांचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे. आजकाल बघा, आणि लोक आम्ही सुद्धा काय सगळे तरुण पिढी आपणही आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडनं, आईवडिलांकडनं, संत सज्जनांकडनं आम्ही शिकत आलो, त्यांचं आम्ही अनुकरण करतो. आजकाल कोणाच्याही घरी जा तुम्ही, लहान पोरगं असतं, त्याचे आजी आजोबा असतात. बघा आमचा जो गोलू आहे ना, गोलू बघ बरं आजोबा कसे चालतात काठी घेऊन, लगेच गोलू असं चालून दाखवतो. आजोबा अशी काठी टेकत चालतात, आजोबा असे बसतात खुर्चीवरती. हे अनुकरण झालं. पोरगं पाहत आहे ना की अनुकरण कसं करायचं आहे. हे त्याच्या पलीकडे, पण अनुकरण एका लिमिटपर्यंत ठीक आहे, त्याच्या पलीकडे अनुकरण आता गेलं आहे. सर काही दिवसांपूर्वीच एका घरात गेलो, त्या आजी बसलेल्या होत्या, तो त्यांचा पिंटू होता. म्हणे पिंटू, आता आमचा पिंटू सगळं भारी करतो म्हणे, सगळं तुम्ही जसं तो ऑब्झर्व करतो म्हणे तसंच करतो म्हणे. आता काठी टेकत हे पाहिलं होतं एका घरी. म्हटलं इथपर्यंत ठीक आहे बाबा. पिंटू आला, पिंटू सांग आपले आजोबा तंबाखू कसे खाता. लय पिंटू असा बसला, असे चोळता, असे खाता. हे अनुकरण काय कामाचं आहे? हे अनुकरण आहे ना. हे जर अनुकरण लहान पोरं करत असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे की अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये फरक आहे. ते आम्हाला सांगता आलं पाहिजे. आमचा प्रॉब्लेम आहे की आम्ही अनुकरण करत आलो पण त्याच्या मागचा हेतू लक्षात घेत नाही. आम्ही फक्त कृती करतो आणि कृती करत गेलो की ती कृती फसते. लहानपणापासून आम्ही गोष्ट ऐकत आलो टोपीवाल्याची. टोपीवाला होता, वावरात जायचा, टोपी विकायला जायचा गावाकडे, टोप्या विकायचा, बरोबर आहे की नाही. वाटेत थकला, झाडाखाली झोपला, उठून पाहतो टोप्या सगळ्या गायब. टोप्या कुठे? टोप्या माकडांकडे. माकडं कुठे? माकडं झाडावरती. टोप्या कशा घ्यायच्या? लक्षात आलं सोप्या घेणं फार सोपं आहे. त्यानं आपली टोपी खाली फेकली, सगळ्या माकडांनी टोप्या खाली फेकल्या, टोप्या घेतल्या आणि निघाला. हेच सांगतो ना वर्षानुवर्षापासून. असंच आहे की अनुकरणानं माणूस शिकतो, अनुकरण करायचं. लोक माकडं पण आपले अनुकरण करतात. पण आता तो टोपीवाला नाही आहे ना, त्या टोपीवाल्याचा नातू आता टोप्या विकायला निघाला आहे. पण तो आजोबा त्याला तेच सांगतोय, ऐक मी तुझा आजोबा आहे, तुला सांगतोय तू आता टोप्या विकायला जाशील, कदाचित वाटेत थकशील, झाडाखाली झोपशील, उठून पाहशील तर काही माकडं त्या ठिकाणी तुझ्या टोप्या नेऊ शकतात. पण घाबरायचं नाही, त्यांच्याकडे टोप्या घेणं फार सोपं आहे, ते आपलंच अनुकरण करतात. काय टेन्शन घ्यायचं नाही. आपली टोपी खाली फेकायची, सगळे माकडं टोप्या खाली फेकतात, टोप्या घ्यायच्या निघायचं. आता आपल्या आजोबानं सांगितलं म्हटल्यावरती हा बिचारा निघाला, नातू टोप्या विकायला निघाला. वाटेत खरंच थकला, झाडाखाली झोपला, उठून पाहतो टोप्या सगळ्या गायब. टोप्या कुठे आहेत? टोप्या माकडांकडे, माकडं झाडावरती आहे. आठवलं आपल्या आजोबांनी सांगितलं, सोपं आहे, टोप्या घेणं काही टेन्शन घ्यायचं नाही, अनुकरण करताय. सगळे माकडं आपले. लगेच टोपी खाली फेकली, एकही माकडानं टोपी खाली फेकली नाही. त्याला वाटलं यार आपल्या आजोबा चुकले की काय, एकही माकड टोपी फेकायला काय तयार नाही. पुन्हा घातली, पुन्हा फेकली, माकड काही टोपी फेकेना. म्हटलं आजोबा चुकले की काय, एवढा कॉन्फिडन्सनं सांगत होते आपल्याला माकडं आपलं अनुकरण करतात. पुन्हा घातली, पुन्हा फेकली, माकड काही टोपी फेकेना. शेवटी घालून फेकून दमला हा. आणि हे पाहून एक माकड झाडावरतून खाली आलं आणि म्हटलं बाबा इकडे. म्हणे आजोबा काय फक्त तुलाच आहे का? म्हणे आम्हालाही आजोबा आहे ना. आणि आमच्या आजोबांना आम्हाला सांगितलं होतं, एकदा आम्ही फसलो होतो, आता तुम्ही फसायचं नाही.
प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा अंधानुकरण होतं त्यावेळेस असा प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणून जे संत सांगताय, म्हणून जे आम्ही सांगतोय की अनुकरण नाही करायचं, अनुसरण करायचं आहे. त्या त्या काळानुसार काय काय गोष्टी बदलतील, त्या काळानुसार त्या कृतीत बदल करायचा आहे, पण त्याच्यातला मागचा हेतू आणि विचार अबाधित राहिला पाहिजे. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो टिकणं आणि तो स्वीकारणं महत्त्वाचं आहे, हे संतांनी सांगितलं आहे. म्हणून अनवरत भूमंडळी भेटतो होत, अनवरत हे भेटले पाहिजे संत, तर यासाठी भेटले पाहिजे. पण मग हे सगळे कोण आहेत? या संतांना ओळखायचं कसं? या ईश्वरनिष्ठ लोकांना ओळखायचं कसं? माऊलींनी त्याची सोय करून ठेवली आहे. पुढच्या ओळीतच ते सांगितलं आहे. हे कोण आहेत? चला कल्पतरूं से आरव. हे चला आहेत, ते चला नाही आहेत, ते चला आहेत, हे चालते आहेत. आणि काय आहेत? कल्पतरू आहेत ते. एक कल्पतरू सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करतो, आणि पण लक्षात घ्या, त्या कल्पतरूकडे तुम्हाला जावं लागतं. माऊली म्हणतात तुम्हाला जाण्याची गरज नाही. तुम्ही कशाला जाताय? ते तुमच्याकडे स्वतः येतील, ते चालते आहेत. आणि एक कल्पतरू तुमचं माझं आयुष्य बदलू शकतो, पण ते एक नाही आहेत. माऊली म्हटले चला कल्पतरूंचे आरव आहेत. ते बगीचेच्या बगीचे आहेत. हे बगीचे तुमच्याकडे स्वतः चालून येणारे आहेत. वर्षानुवर्षापासून वाट पाहणाऱ्या शबरीची बोरं खायला स्वतः रामचंद्र गेलेच होते ना. ते गेले स्वतः, ते यासाठी गेले, ते स्वतः येणार आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि पुढे म्हटले की चेतना चिंतामणीचे गाव. एक चिंतामणीचं रत्न तुमची माझी चिंता हरून टाकतं, आपल्याला चिंता मुक्त करतं. पण लक्षात घ्या, ते निर्जीव असतं, ते सजीव नाही आहे. माऊली म्हणतात हे चेतन आहेत, हे सजीव आहेत, आणि एक नाही आहे, ते गावच्या गाव आहे. चेतना चिंतामणीचं गाव. आणि पुढे जे माऊली म्हणतात त्याप्रमाणे की बोलते जे अर्णव पियुषाचे, पियुषाचे अमृताचे बोलते समुद्र आहे. समुद्राची अथांगता, उपमा काय वापरली, काय एक एक शब्द आहे. समुद्र आहेत ते, समुद्राची अथांगता असते. आणि माऊलीच म्हटलेत ना की साच आणि मवाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे अमृताचे बोलते समुद्र आहेत, आणि ते तुमच्याकडे चालून येणार आहेत, हे माऊलींनी सांगितलं. आणि याच्या पुढे अजून फार छान म्हटले की मला सांगण्याचा मोह वारंवार होतो. आपल्या सगळ्यांना चंद्राचं भारी कौतुक आहे. चंद्राचं काय प्रेम तुम्हाला आणि मला. आपल्या बायकोला सुद्धा नवरा म्हणतो काय सुंदर तुझा चंद्रासारखा मुखडा आहे. पण लक्षात घ्या, त्या चंद्रावरती सुद्धा डाग आहेत, लांछन आहे त्याला. पण माऊली म्हणताय चंद्र मेजे अलांछन. हे चंद्र आहेत पण ते अलांछन आहे, त्यांना कुठलंही लांछन नाही आहे. आणि आता वैशाख महिना सुरू आहे. मार्तंड जे तापहीन, वैशाखाचं ऊन आहे. मध्यानीचा सूर्य काय तापतोय? सूर्य पाहिजे असतो, पण हा तापलेला सूर्य आम्हाला पाहिजे नसतो. माऊली म्हणताय हे तापहीन आहे. मार्तंड जे तापहीन, हे ताप नसलेले सूर्य आहेत संत. आणि ते सदा सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. यांनी काय केलं पाहिजे? या सगळ्या संतांनी सोयरे झालं पाहिजे. सोयरे होतो, सगळ्यांचं सोयरे व्हावं ना, तर गंमत आहे. तुम्ही बघा बरं, आपले सोयरे सज्जन आहेत का? विचार करा. आता आजूबाजूला पाहू नका, नाही तर प्रॉब्लेम होईल. आपले सोयरे सज्जन आहेत का? सांगा कोणीतरी आमचे सोयरे सज्जन आहेत. कोणी सांगू शकतं का? सर प्रॉब्लेम आहे, आमच्या पाहुण्यांचाच प्रॉब्लेम आहे सगळा. कोणी सांगू शकत नाही की आमचे सोयरे सज्जन आहे. आणि सज्जन आपले सोयरे आहेत का? तेही नाही. सोयरे सज्जन नाही, सज्जन सोयरे नाही. माऊली म्हणताय सज्जन सोयरे होतो, पण त्याच्या आधी दोन शब्द वापरले, ते सगळ्यात महत्त्वाचे. सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. अहो देवाचे सोयरे सज्जन नव्हते, आपली काय करते? महाभारत काढून बघा, देवाचे सुद्धा सोयरे सज्जन नव्हते, आपले कुठं सोयरे सज्जन असणार आहे? माऊली म्हटले सोयरे झालं पाहिजे, सज्जनांनी सोयरे झालं पाहिजे. लक्षात घ्या. आणि सदा सदा सज्जन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही माणूस सज्जन असतो, पण तो आयुष्यभर सज्जन राहीलच असं नाही आहे. काही लोक आत्तापर्यंत सज्जन होते, त्यांची सज्जनता राहिलीच का? ती ढळल्यानंतर. त्यामुळे सदा असली पाहिजे आणि सर्वाही असली पाहिजे. फक्त माझ्या पुत्रासाठी मी सज्जन आहे, माझ्या बायकोसाठी सज्जन आहे, माझ्या परिवारासाठी सज्जन आहे, हे चालणार नाही. सगळ्यांसाठी सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. सगळ्यांसाठी सज्जन असलं पाहिजे, हे माऊलींनी सांगितलं आहे. त्यामुळे हे स्वीकारणं आवश्यक आहे. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांतर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. सगळ्यांनी सुखी व्हा. दुःखामध्ये परमेश्वराची आठवण होते ना, ते मला मान्य आहे. पण तुम्ही सुखी व्हा. आणि सुखी झाल्यानंतर, या सगळ्या लोकांमध्ये सुखी झाल्यानंतर त्या आदिपुरुषाचं स्मरण करत राहा, त्याची आराधना करत राहा.
आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकी आहे. ग्रंथावरती ज्यांचा उदरनिर्वाह चालू आहे, ग्रंथ सांगून सांगून ज्यांचं आयुष्य जगताय ते लोक नाहीत. ग्रंथानुसार जे वागताय ते ग्रंथोपजीवी आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. हा अनुभवण्याचा विषय सगळा. ग्रंथ म्हणजे हा अनुभवण्याचा विषय. ते अनुभवता आलं पाहिजे, ते अनुभवलं पाहिजे. म्हणून ज्या ग्रंथानुसार ज्यांचं माझं जीवन कार्य चालू आहे त्या लोकांचा आदर्श, ते लोक आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकी आहे, दृष्टादृष्ट विजय या व्यवहारी जगावरती सुद्धा आणि पारलौकिक जगावरती सुद्धा, आध्यात्मिक परमार्थाच्या वाटेवरती सुद्धा ज्यांनी विजय मिळवला आहे असे लोक. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गंमत काय की येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. मग विश्वेश्वराव इथं म्हटलेत, प्रसन्न झालेत गुरुनिवृत्तीनाथ, आणि ते म्हणतात की येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, हा दान पसाव होईल. हे मागणं एवढं सुंदर आहे. ज्ञानराजा, तुम्ही जे मागताय हे मागणं ते विश्वाच्या कल्याणासाठी मागताय, आणि म्हणून हे इतकं चांगलं आहे, इतकं महत्त्वाचं आहे की ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे पूर्ण होईल, हा दान पसाव होईल. आणि मग येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. आता गंमत बघा कशी आहे. सगळे पसायदान तुम्ही काढून बघा, सगळ्या पहिले शब्द बघा, सगळे भविष्यकालवाचक शब्द आहे. हो, जाओ, पडो, रती वाढो, दान पसाव हो, झालं म्हटलेलं नाही, होईल, पूर्णत्वाला जाईल असं म्हणतात निवृत्तीनाथ. पण माऊली असं म्हटले नाही की मी सुखी होईल, ते म्हटले मी सुखी झालो. तिथं त्यांनी भविष्यकालवाचक शब्द वापरला नाही आहे. भविष्यकालवाचक पहिल्या सगळ्या ओळीमध्ये भविष्यकालवाचक शब्द आहे, पण शेवटी माऊली असं म्हटले नाही की मी सुखी होईल, ते म्हटले मी सुखी झालो. कारण हा विश्वास आहे. ज्या अर्थानं निवृत्तीनाथ मला सांगताय, माझे विश्वात्मक देव मला सांगताय की हा दान पसाव पूर्ण होणार आहे, कारण हे मागणं विश्वाच्या कल्याणासाठी आहे, तेव्हा खऱ्या अर्थानं हा दान पसाव पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्यांना आहे. कारण हे मागणं विश्वाच्या कल्याणासाठी आहे, आणि त्यामुळे हा विश्वास असल्यामुळेच माऊली आनंदानं म्हटले की मी सुखी झालो. मला विश्वास आहे, तुम्ही म्हणतायत ना दान पसाव होईल, तुम्ही ज्या अर्थी म्हटले मला की पूर्णत्वाला जाणार आहे त्या अर्थी 100% होणार आहे, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. आणि त्यामुळे दान पसाव पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माऊलींनी व्यक्त केला, आणि ते म्हटले की मी सुखी झालो, मी सुखी झालो. हे सांगणं आवश्यक आहे. म्हणून हे पसायदान जे आहे ना, ते जगण्याचं पसायदान आम्ही का म्हणतोय की ते जीवनाच्या वाटेवरती तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करत राहिलेलं आहे. ते आम्हाला दिशा देतं हे पसायदान. ते जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती आम्हाला दिशादर्शक म्हणून पुढे येतं आहे, हे सांगणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पसायदानाला सामोरं जाताना त्यातला एक एक ओळीचा आस्वाद घेताना आम्ही काय करायचं आहे. एक वर्णन आलं होतं मगा की बासरीला श्रीकृष्ण आपल्या ओठावरती नेहमी लावून धरतात. त्यावेळेस राधेला प्रश्न पडला, अगं बाई बासरी, तुझ्यावरती एवढं कसं प्रेम कृष्णाचं की तुला नेहमी ओठाला लावून धरतात, आम्हाला तरी सांग गंमत काय आहे, कशामुळे तुला एवढ्या जवळ घेतात. बासरीनं उत्तर दिलंय, मी की नाही राधे स्वतःला आतून छेदून घेतलाय आणि आतून पूर्णपणे पोकळ आहे आणि श्रीकृष्णाला वाहिलेली आहे. भक्तीचं हेच तत्त्व मला कळलेलं आहे, म्हणून मला कृष्ण एवढ्या जवळ करतात. मला वाटतं आम्ही जेव्हा पसायदान म्हणतो, पसायदानाचं मागणं मागतो, त्यावेळेस जगण्याला सामोरं जाताना आम्हाला सुद्धा आतून असं स्वतःला पोकळ व्हावं लागेल. हे पोकळ झाल्याशिवाय आम्हाला खऱ्या अर्थानं जगण्याचा अर्थ कळणार नाही. आपण प्रसाद घेतो हातामध्ये, का चांगलं वाईट म्हणतो का? अजिबात नाही. आपण स्वीकारतो तो प्रसाद आनंदानं. तसंच आपल्या आईनं आपल्याला आयुष्य दिलं आहे प्रसादासारखं, त्याचा आनंदानं स्वीकार करत प्रांजळपणे जीवनाचा आनंद घेत जगणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मृत्यूची शक्यता गृहीत धरून सुद्धा आनंदानं आयुष्य जगता येतं, आणि असं आयुष्य जगणंच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. आयुष्य रणांगण आहे. इथे कधी शत्रूशी, कधी मित्राशी, कधी स्वतःशी युद्ध करावं लागतं आपण म्हणतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतःवरती प्रेम करत जगाचा विचार करत जगणं हे सगळ्यात महत्त्वाचं जगणं आहे. आणि आपल्या हातांनी काहीतरी उभारणं. आम्ही आलो आहे जगण्याला, म्हणजे जेव्हा मी मोहिते अण्णांचा सगळा परिचय वाचला, समजून घेतलं, काहीतरी उभारलं आहे, काहीतरी उभारलं पाहिजे, उभारण्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. बाबा आमचे नेहमी म्हणायचे, अरे हात हे उगारण्यासाठी नसतात, ते काहीतरी उभारण्यासाठी असतात. त्या हातांनी काहीतरी उभारलं पाहिजे, आणि ज्यावेळेस आम्ही काहीतरी उभारतो त्या अर्थानं लोक तुमच्याकडे धावून येतात, तुमच्या मार्गात सहकार्य करायला लागतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या हातांनी हे उभारणं लोक तुम्हाला आणि मला जमलं पाहिजे. आणि मला वाटतं हेच तर पसायदान सांगते की आम्हाला स्वतःचा विचार करायचा आहे, पण दोन गोष्टी लोकांचा विचार करतसुद्धा जगणं आवश्यक आहे, आणि ते आम्ही जगलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खास करून ज्या तरुणांमध्ये आत्महत्येचं, नैराश्याचं, डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे,
त्यासाठी पसायदानासारखी जी गोष्ट आहे, थोरा संतांची, महापुरुषांच्या ज्या गोष्टी आहे, हे जे व्याख्यानं आपण आयोजित करतो आहे, त्याच्यातला एक एक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काय छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही निराशेच्या, डिप्रेशनच्या गोष्टी करतो आहे. कारणं काय? नोकरी मिळत नाही म्हणून, की धंद्यामध्ये अपयश आलं म्हणून आत्महत्या, हे की कमी की काय, परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या, हे कमी की काय, आता कोरोनाचा काळ आला, आमचं सगळं आम्ही व्यापार केला उद्ध्वस्त झालं, नापास झालो म्हणून आत्महत्या. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही आत्महत्या करतो आहे. त्यांना सांगा, जगानं एवढे दुष्टपणा केला, जगानं हाल अपेष्टा केला, अन्याय अत्याचार केला, शिव्याशाप दिल्या, तरीसुद्धा जो जे वांछील तो ते लाहो अशा म्हणणाऱ्या माऊलींचा आदर्श तुमच्या माझ्यासमोर आहे, त्यांचं पसायदान तुमच्या माझ्यासमोर आहे. मग आम्ही आत्महत्येच्या, डिप्रेशनच्या गोष्टी कसं काय करू शकतो? अरे 10 वर्षाच्या होत्या मुक्ताबाई, जगाच्या हेटाळणीनं कोंडून घेतलं, ज्ञानदेवानी स्वतःला ताटी लावून घेतली. आणि ह्या 10 वर्षाची मुक्ताबाई आपल्या ज्ञानराजाला काय म्हणते? ज्ञानाच्या ईश्वराला सांगते की विश्वरागे झाले म्हणी, संते सुखी व्हावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगाच्या कल्याणानं काय असे मध्ये बसलात? संतासारखे निर्मळ व्हा, पाण्यासारखे व्हा, आणि आधी स्वतः तरा आणि मग विश्वतारा. हे ज्ञानराजाला 10 वर्षाची मुक्ताबाई सांगते. तो आदर्श तुमच्या माझ्यासमोर आहे आणि आमची पूर्ण डिप्रेशनच्या गोष्टी करताय. अरे उतार वयासुद्धा हातात तलवार घेत घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हाळगड्यावरती अडकून पडलाय, आत्ता जाते त्या सिद्ध्याचं मुडकं घेऊन येते असं ललकारणारा आई जिजाऊंचा आदर्श ज्या लेकींसमोर आहे, त्या लेकी डिप्रेशनच्या गोष्टी करताय. जीवापाड प्रेम असलेले 23 किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीनं ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार गाडणाऱ्या छत्रपतींचा आदर्श तुमच्या माझ्यासमोर आहे आणि आम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करतोय. ज्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यातून मी बोलतो आहे, अवघ्या 32व्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव झेलणाऱ्या, मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरी शरण न जाणाऱ्या शिवपुत्र शंभूराजांचा आदर्श ज्या तरुण पिढीसमोर आहे, ती तरुण पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते. असं जर होत असेल तर याचा अर्थ आम्ही आमचं संत साहित्य, आमचा हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला नाही. जगाच्या हेटाळणीनं कंटाळूनसुद्धा विश्वाला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे आणि जगाचं कल्याण झालं पाहिजे असं जे उदार अंतःकरण एका 16 वर्षाचा तरुण ठेवतोय आपल्यासमोर, हे आमच्या समोर असताना आम्ही डिप्रेशनच्या गोष्टी कसं काय करू शकतो, हे आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेतलं पाहिजे. हा विचार केला पाहिजे. आणि माझ्याकडचं जे काही आहे, ज्यांची बाग पूर्ण आली त्यांनी 2 फुलं द्यावीत असं आम्ही जे म्हणतो, ते तुमच्याकडे जर काही थोडं जास्त असेल ते लोकांना द्या, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या अर्थानं, खऱ्या अर्थानं आपल्याला जगण्याचं जे पसायदान आम्ही मागतो आहे, जगण्याचं पसायदान आम्ही मांडतो आहे, ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद मला सगळ्यांना आहे. आणि मी अशा वेळेस सगळा परिवार या ठिकाणी आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या सणामधून, कुटुंबातून आपलं खरंच तर कुटुंब किती बहरतं आहे, फुलतं आहे, आपला विचार किती फुलतो आहे लक्षात येत असतं. म्हणून एक कविता मी नेहमी सांगत असतो की तो विचार किती महत्त्वाचा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आपल्याकडे सण आहे दिवाळी नावाचा, बरोबर आहे की नाही? सगळ्यात मोठी दिवाळी आहे, पण ती दिवाळी आता पहिल्यासारखी राहिली आहे का? ती राहिली नाही आहे. सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून सांगतो की पहिल्याची दिवाळी, आताची दिवाळी, दिवाळीचं खरं महत्त्व काय आहे, जे आम्ही जगण्याचं पसायदान मागतोय ना, की लोकांचं सुद्धा आमच्या सणाच्या माध्यमातून आमचं आयुष्य तर सुखकर झालंच पाहिजे, पण लोकांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. जर माझ्याकडे काही 2 गोष्टी चांगल्या असतील तर ते मी त्या दिल्या पाहिजे आनंदानं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून काय दिवाळी होती पहिली, आताची दिवाळी काय आहे, की तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे, चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी, नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकूसुद्धा यायच्या चिवडा करायला, शेजारच्या त्या काकूसुद्धा यायच्या चिवडा करायला. आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची आणि वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसली बरोबरी, अहो नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मेळे घरोघरी. मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो, पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख्ख प्रकाश नसेल जितका मंदिरातही, इतका व्हायचा लख्ख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही, अंगणातले दिवे खरोखर लागायचे अंतरातही. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक 4. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक 4. कंदील लागतो दारी तरीन, फटाके तर उडतात फार. अहो एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही,
एक मेसेज टाकला की पोचून जाता शुभेच्छाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या याची गरज नाही आता त्यांना. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ काढायला. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे, कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे, फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. अहो दिवाळीच्या वस्तूसुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विसताना पाहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विसताना पाहिला आहे. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. आणि नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजवून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. म्हणून जो विचार महत्त्वाचा आहे. आणि जे पसायदानसुद्धा सांगतंय की कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते, पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. मला वाटतं दिव्याची गरज नेमकी कुठे आहे ही ओळखून जर दिवा लावता आपल्याला आला आणि आपण दिवा लावला तर खऱ्या अर्थानं तुमच्याही अंगणात त्याचा प्रकाश पडणार आहे आणि लोकांच्या आयुष्यातसुद्धा त्याचा प्रकाश पडणार आहे. हा विचार जो माऊलींनी विश्वाच्या कल्याणाचा पसायदानाच्या माध्यमातून मांडला तो हा विचार आहे. तो समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तर बोलत राहतो, गावोगावी बोलतो, पसायदानावरती बोलतो. लोक म्हणतात, तुम्हालाही म्हणते आता व्याख्यान वगैरे आयोजित करतात, फरक पडतो का? लोक म्हणतात, आम्हालाही म्हणतात फरक पडतो का खरंच? म्हटलं अरे बाबा, बोलता बोलता माझ्यामध्ये जरी 1% फरक पडला तरी भरपूर आहे ना, बरोबर आहे की नाही? जेवढं बोलतोय आपण सांगतोय ओढून ओढून 1% आपल्यामध्ये तरी फरक पडेल ना, 100% पडेल. आणि मला माहिती आहे की ज्या अर्थी आपण हे बोलतोय, मागतोय, म्हणतोय त्या अर्थी 1% का होईना कोणामध्ये तरी फरक पडणार आहे. आणि तो फरक पडावा यासाठी म्हणूनच अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि म्हणून असे कार्यक्रम असतात की मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो भी फर्क पड़ता है, यहाँ तक कि कहने से भी आप में और दूसरों में फ़र्क पड़ता है कि क्या फ़र्क पड़ता है. इसलिए फ़र्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते कि हाँ फरक पड़ता है. फरक पडतो आणि तो फरक पडावा यासाठी म्हणून आपण सगळे कार्यरत राहूयात. मला माहिती आहे की थोडासा उशीर झालेला आहे. बर्दापूरकर सर म्हटले मला पहिल्यांदाच की तुम्ही किती वेळ बोलणार आहे. ते मी म्हटलं सर थोडं जास्त वेळ बोलावं लागेल का, त्यांनी मला बोलवलं आहे. पण सरांची मला कल्पना आहे की त्यांना वेळ झालेला आहे, त्यामुळे फार जास्त वेळ न बोलता मी माझ्या वाणीला पूर्वविराम देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला व्याख्यान देताना मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठवते की आयोजकांचे मनापासून आभार मानतो. कारण आयोजकांचे आभार मानणंसुद्धा आवश्यक आहे. आपला प्रॉब्लेम होतो की आम्ही सगळे व्याख्यान देतून आयोजकांचे आभार मानणं विसरून जातो. सगळ्यात महत्त्वाचे आयोजक असताना ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी मीडियात काम केलेला माणूस आहे म्हणून सांगतो. सरही या ठिकाणी पत्रकारितेमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य खर्ची झालं. मी टी व्हीला होतो, ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे म्हणून सांगतो. मला आठवतं आहे बातमी चालली, ऐश्वर्या राय बच्चनला आणि अभिषेक बच्चनला मुलगी झाली आराध्या. बातमी चालली सर टी व्हीवरती. बातमी काय, अमिताभ बच्चन आजोबा झाले. मला प्रश्न पडला, म्हटलं अभिषेक बच्चनचं काय? ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आयोजकांचे मनापासून कौतुक, आभार, धन्यवाद.